पहिल्यांदा रविवारी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसचे उद्देश समजून घेऊया. प्रत्येक कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर कट असते. फक्त सिलेबस पूर्ण करणे हे आपले एकमात्र उद्दिष्ट नाहीये. प्रत्येक कोर्स कोणती समस्या एलिमिनेट करणार आणि कन्सेप्ट क्लिअर करणार हे निश्चित केलेले असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता, ॲबिलिटीज विकसित कराव्या लागतील, त्यानुसार एक्झाम्पल्स आणि ॲबिलिटीज याची मांडणी त्या त्या कोर्समध्ये केलेली असते. विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच तयार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक कोर्सेसमधील दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा समावेश केलेला असतो. आता ऑनलाईन कोर्सेसची रचना समजून घेऊया. प्रत्येक कोर्सचे ऍक्टिव्हिटी शीट्स व ऑनलाईन लेक्चर हे दोन महत्वाचे घटक. दोघांची माहिती घेऊयात. सर्व कोर्सेस हे ऍक्टिव्हिटी शीट्स मध्ये विभागलेले आहेत. आपली सर्व उद्दिष्टे यामध्ये रिप्लेट झालेली तुम्हाला दिसतील. दररोज विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे यासाठी ऍक्टिव्हिटी शीट्स मध्ये एक एक तासाचे ऍक्टिव्हिटी सेशन दिलेले आहेत. असा हा डे वाईज एक जबरदस्त पॉवर प्लॅन विद्यार्थ्याला दिला जातो. अभ्यास नेमका काय आणि कसा करावा याची ब्ल्यूप्रिंट विद्यार्थ्याकडे असते. या सर्व ऍक्टिव्हिटी शीट्स खूप विचारपूर्वक, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अनेक वर्षाच्या अनुभवातून तयार झालेली आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून सर्व ऍक्टिव्हिटी शीट्स व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेले आहेत. ऑनलाईन लेक्चर पाहत पाहत ऍक्टिव्हिटी शीट सोडवल्यास, प्रॅक्टिस सराव केल्यास उत्तम रिझल्ट मिळतो. कन्सेप्ट समजली नाही तर लेक्चर तुम्ही रिवाइंड करून पुन्हा पुन्हा पाहू शकता. एक्झाम्पल सोडवण्यासाठी वेळ दिलेला असतो. थोडक्यात तुम्ही तुमच्या वेगानुसार, वेळेनुसार शिकू शकता. मित्रहो, तुम्ही फक्त तुमचे दररोजचे 1 तासाचे शेड्यूल बनवा. तुम्ही स्वतःचे शिक्षक बनण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणून समजा. कोर्सेसची रचनाच मुळी मिनिमम टीचिंग मॅक्झिमम लर्निंग, अर्थात कमीत कमी शिकवण्यातून विद्यार्थी जास्तीत जास्त शिकला पाहिजे यातून झालेले आहे. म्हणून तर जे टॉपिक शिकायला विद्यार्थ्यांना काही वर्ष लागतात ते येथे विद्यार्थी त्यावर काही तासात मास्टरी मिळवतात.